नमस्कार मित्रांनो, उद्गार ट्रस्टच्या अखंड भारत या चॅनेलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर आपल्या चॅनेलवरती किरण अवटी सर आहेत. किरण अवटी सर हे आर्थिक सल्लागार म्हणून आपल्या चॅनेलला जॉईन झालेले आहेत. यापुढे आपण कंटिन्युएशनमध्ये किरण अवटी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेणार आहोत. पैसा कसा हाताळायचा हा एक अत्यंत कठीण असा विषय आहे आणि साधारणतः मराठी माणसं या गोष्टीला हाताळताना कमी पडतात किंवा त्यांना प्रॉब्लेम्स येतात हे आपण बघतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला बरीच मंडळी अशी असतात की ज्यांची कमाई भरपूर असते, परंतु त्यांना पैसा हाताळायचा कसा हा माहिती नसल्यामुळे त्यांना कायमच पैशाची चणचण जाणवत असते. किंवा एखादा व्यक्ती ज्याला खूप रेग्युलेटेड इन्कम मिळतं आहे पगाराच्या माध्यमातून, तर त्याला पैसा कसा हाताळायचा हे योग्य पद्धतीनं न उमगल्यामुळे तो कर्जामध्ये बुडालेला असतो. किंवा याच्यामध्ये बऱ्याचदा तिसरा प्रकार असा घडतो की माझ्याकडे थोडासा अतिरिक्त पैसा आहे, मग मी तो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवतो, इकडे गुंतवतो, तिकडे गुंतवतो, असा आपण विचार करतो. आणि दुर्दैवाने असं होतं की आपल्याला आर्थिक व्यवस्थापन कसं करायचं याची नेमकी माहिती नसल्यामुळे मग स्टॉक मार्केटमध्ये आपले पैसे बुडतात किंवा एखाद्या ठिकाणी बंगलो प्लॉट्स अवेलेबल आहेत, खूप स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत, मग तिथं जाऊन आपण इन्व्हेस्टमेंट करतो. काही काळानंतर कळतं की तिथे डॉक्युमेंट्सच बरोबर नाहीत. असे एक ना दोन 100 प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यामुळे आपल्याकडील बरीचशी मंडळी आर्थिकदृष्ट्या फसवली जातात किंवा लुबाडली जातात. ज्याला आपण फायनान्शियल कन्सल्टंट म्हणतो किंवा ज्यांना इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणतो, अशी मंडळी चांगली फीस घेतात आणि फीसच्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करतात. परंतु आर्थिक सल्ला घेण्यासाठी फीस भरणं हे प्रत्येकाला अफोर्डेबल होईल असं जरुरी नाहीये. दुसरा मुद्दा असा असतो की ज्याला प्राथमिक स्वरूपाची आर्थिक साक्षरता आपण म्हणतो, ही आर्थिक साक्षरता प्रत्येकालाच असायला पाहिजे आणि ती तरी कमीत कमी विनामूल्य सगळ्यांना उपलब्ध व्हावी. हा एक आमचा याच्यामध्ये हेतू आहे. तर त्यामुळे हे आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी छोटंसं आपल्या चॅनेलमध्ये आपण एक सब डिव्हिजन तयार केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला किरण अवटी सर मार्गदर्शन करणार आहेत. किरण अवटी सर आपल्याला सर्व हिंदू धर्मियांना एक मदत या माध्यमातून या चॅनेलवरती आलेले आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. परंतु तुमच्यापैकी कोणाला जर वैयक्तिक सल्ला घ्यायचा असेल किंवा तुम्हाला या संदर्भात अजून काही त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर ती तुम्ही चर्चा करू शकता. ते तुम्हाला तुमची समस्या किंवा तुमची गरज लक्षात घेऊन विनामूल्य किंवा सशुल्क अशा दोन्ही पद्धतीने सल्ला प्रदान करतील. पण बेसिक जी पहिल्यांदा आर्थिक चौकट ते सांगण्याचा प्रयत्न करतायत किंवा जे आर्थिक साक्षरता ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतायत, तर ती पहिल्यांदा आपण सगळेजण शिकून घेऊया. कदाचित हे आर्थिक साक्षरतेचे जे बेसिक सेशन्स असतील असे आपले 4, 5, 6 सेशन्स होऊ शकतात. हे 6च्या 6 सेशन्स तुम्ही अटेंड करा. हे अटेंड केल्यानंतर याच्यावरती तुम्ही विचार करा आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये एक स्पेसिफिक चौकट तयार होईल की मला नक्की काय हवंय किंवा माझी रिक्वायरमेंट काय आहे. त्यानंतर तुम्ही अवटी सरांना संपर्क करा, म्हणजे तुम्हाला अधिक नेमक्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारता येतील आणि तुम्हाला नेमक्या स्वरूपामध्ये सल्ला प्राप्त होईल. समजा असं काहीच झालं नाही तर कदाचित असं तरी होऊ शकेल नक्कीच की पहिल्या 5-6 सेशन्स मधून तुम्हाला हवं असणारी आर्थिक साक्षरता प्राप्त होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे चालण्याचा मार्ग सापडू शकेल. दोन्ही परिस्थितीमध्ये आमच्यासाठी विन विन सिच्युएशन आहे, कारण लोकांपर्यंत आर्थिक साक्षरता पोहोचवणे हा आमच्या या चॅनेलचा या क्षणी हेतू आहे. तर आपण आता किरण अवटी सरांशी चर्चा करायला सुरुवात करूया. ते आपल्याला या संदर्भात मार्गदर्शन करतील. नमस्कार. सर्वात प्रथम माझी ओळख करून देताना जे सांगितलं की मी आर्थिक सल्लागार वगैरे आहे, तर फ्रँकली स्पीकिंग असा कुठलाही प्रकार माझ्या बाबतीत नाहीये. आयुष्यात अनेक खाचखळग्यातून गेल्यामुळे जे काही ज्ञान प्राप्त झालंय थोडंफार आर्थिक क्षेत्रातलं, ते जर का दुसऱ्यांबरोबर शेअर केलं तर कदाचित माझ्यासारखे इतर कोणी खड्ड्यात पडणार नाही. हा एक बेसिक उद्देश आहे आणि त्या दृष्टीने मी हे तुमच्यासोबत जोडला गेलेलो आहे. दुसरी गोष्ट, यात माझा स्वतःचा कुठलाही आर्थिक फायदा किंवा कोणालाही सल्ला देताना सशुल्क वगैरे मी कुठली गोष्ट त्या गोष्टीसाठी मी इलिजिबल सुद्धा नाही आणि मला ते करायचंही. परंतु जिथे कुठे कोणी समजा अडेल तर तुम्हाला योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू शकतो. आणि आमचा बेसिक उद्देश हा राहील की जर समजा आम्ही जे काही ज्ञान तुम्हाला शेअर करू तुमच्यासोबत, तर त्याच्यातनं जर का समजा तुम्हाला 2 पैसे मिळाले किंवा तुमचं आर्थिक नियोजन व्यवस्थित झालं, तर तो पैसा तुम्ही धर्मासाठी योग्य पद्धतीने उपयोगात आणावा
हा माझा बेसिक उद्देश आहे. सो आय थिंक माझी बाजू मी क्लिअर केली आहे आणि वेळोवेळी ही बाजू मी क्लिअर करत राहील, कारण मला यातून कुठलाही स्वतःचा वैयक्तिक फायदा, प्रसिद्धी किंवा कुठलीच गोष्ट नकोय. मी स्वतःच्या बाबतीमध्ये इंडिपेंडंट आहे आणि मला तसंच राहू द्या. धन्यवाद. ओके. अ, आता आपण उरतो आर्थिक आता साक्षरता उरतो हां. प्रश्न, की आर्थिक साक्षरता म्हटलं ना, की बऱ्याच वेळेला एक गोष्ट अशी घडते, की आपल्याकडे आहे ना शेअर मार्केट हा एकच विषय आपल्याला दिसतो. किंवा एक सर्वसामान्य माणूस म्हटलं ना, की पगार आला तर सेव्हिंग्ज अकाउंटला टाकायचा, सेव्हिंग्ज अकाउंटला नाही तर कुठेतरी ह्याच्यामध्ये फिक्स डिपॉझिटला टाकायचा, किंवा त्याच्या पलीकडे जर का गेलं तर मग सोनं, नाणं या पद्धतीत, किंवा त्याही पेक्षा जास्त पैसा आला तर तो जमिनीत गुंतवायचा. याच्या पलीकडे आपल्याला बाकीचे जे आर्थिक इन्स्ट्रुमेंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, त्याचं बऱ्यापैकी नॉलेजच नसतं किंवा ते पर्यायच माहीत नसतं. मग अशा वेळेला होतं काय, की आपल्याला कोणीतरी इन्शुरन्स एजंट असतो, जो स्वतःला वित्तीय सल्लागार म्हणवतो आणि तुम्हाला गाईड करतो. त्यातून तो तुम्हाला तो स्वतःचा बिझनेस करत असतो, किंवा एखादा म्युच्युअल फंडचा सल्लागार असतो, तोही तसंच करतो. तर या गोष्टींपासून थोडंसं कुठेतरी स्वतःला एक डोळसपणे डिसिजन घ्यावी, या दृष्टीने आपण फक्त प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये. आता तुम्ही पाहिजे तर प्रश्न विचारू शकता सुधीरजी. काही तर आता तुमच्या मला ॲज अ सामान्य माणूस, किंवा तुम्हाला आर्थिक साक्षरता अतिशय कमी आहे अशा हिशोबाने, किंवा तुम्हाला जे काही माहिती आहे त्या हिशोबाने विचारलं तर त्यातले जे काही हे असेल, आपण कारण प्रश्नोत्तरात गेलो तर बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होतील असं माझा अंदाज आहे. मला आता नाही पहिल्यांदा झालं तर आपण आपला फॉर्मॅट चेंज करू शकतो. हो, दुसरी गोष्ट येते, की हे 5 किंवा 6 सेशन्स मध्ये हे थांबणार नाहीये. खास हो. करून शेअर मार्केट हा विषय इतका डेप्थ मध्ये आहे, की आपल्याला 50-100 हे सेशन सुद्धा कमी पडणार आहेत. परंतु बरं. एक-एक जशी ओळख होत जाईल, ऑटोमॅटिकली तुम्ही तुमचं नॉलेज पण बऱ्याच ठिकाणी गेन करू शकाल. ओके. आता मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं आहे, की आपण 2 प्रकारच्या लोकांशी सध्या संवाद साधतोय असं गृहीत धरूया. पहिल्या प्रकारचे लोकं म्हणजे जे स्वतः व्यावसायिक आहेत. कुठला ना कुठला व्यवसाय करत आहेत आणि या व्यवसायामध्ये मिळणारं जे उत्पन्न आहे, ते हं, उत्पन्नातला बराचसा हिस्सा घर चालवणे किंवा व्यवसायाच्या गरजा भागवणे वगळता त्यांच्याकडे थोडीशी रक्कम शिल्लक राहते आहे. हं, ज्याचा त्यांना प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट करायची आहे, की किंवा ज्याच्यातून त्यांना स्टेबल स्वरूपाचं काही इन्कम एक्स्पेक्टेड हं, आहे. हं, दुसरे आपण अशा प्रकारचे लोक लक्षात घेऊयात, की ज्यांच्याकडे जे सॅलरीड आहेत आणि ज्यांना हं, पगारातली थोडीशी अतिरिक्त रक्कम जी आहे, जी कुठेतरी हाताळायची किंवा गुंतवायची आहे. तिसरा आपण प्रकार असा लक्षात घेऊ, की ज्यांच्याकडे पगाराचा इन्कम आहे, परंतु तो इन्कमचा स्लॅब जास्त होत असल्यामुळे इन्कम टॅक्स भरण्याच्या ऐवजी या पैशाचा मला योग्य प्रकारे जर विनियोग करता आला, जेणेकरून मला कुठेतरी टॅक्स रिबेट पण मिळेल आणि हा पैसा मला योग्य पद्धतीने गुंतवता सुद्धा येईल. सो या 3 प्रकारच्या लोकांना आपल्याला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. तर आपण सुरुवात शेअर मार्केट पासून करावी का? शेअर मार्केटच्या आधी आपण थोडंसं बाकीचे काय-काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, हं, त्याचा थोडासा आढावा आजच्या सेशनला आपण फक्त तेवढा आढावा घेऊया. चालेल, नेक्स्ट चालेल. पुढच्या आठवड्यामध्ये आपण शेअर मार्केटवरती एक-एक करून पुढे चालू करूया. ओके, सो ओके. तर जर शेअर मार्केट सोडून जर का आपल्याकडे काय काय ऑप्शन्स ओपन आहेत, याचं जर का आपण चर्चा करायला घेतली तर अनेक गोष्टी येतात. त्यात जसं एक्झाम्पलसाठी मी आधीही बोललो, की आपल्याकडे बऱ्याच वेळेला असं असतं, की पहिली गोष्ट म्हणजे गुंतवणूक म्हणजे काय? तर गुंतवणूक म्हणजे आय विल से, की जी तुमच्याकडे तुम्हाला जे काही महिन्याचं किंवा वर्षाचं किंवा दिवसाचं जे काही उत्पन्न येते, त्याच्यातून तुमच्या बेसिक गरजा भागवल्या. त्याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची एक इच्छा असते, की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आज ₹5,00,000 आहेत, ₹10,00,000 आहेत आणि मला गाडी घेण्याची इच्छा आहे. माझी गरज नाहीये, परंतु गाडी घेण्याची इच्छा आहे. तर त्या गोष्टींना कुठेतरी थोडीफार मुरड घालून म्हणा, किंवा समजा ती गरज पूर्ण करून सुद्धा जो उरलेला पैसा, तो पैसा अशा ठिकाणी ठेवावा, की जिथे मला तो पैसा मला परत दुसरे काही पैसे कमावून देईल, की जेणेकरून अडी-अडचणीला माझ्याकडे जास्त अमाउंट जमा असेल. हा बेसिक गुंतवणुकीचा एक उद्देश असतो. तर त्यात जे बरेच ऑप्शन्स आहेत, त्यातले काही ऑप्शन्स मी फक्त तुम्हाला वाचून दाखवतो किंवा सांगतो. तर एक आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे आज जे शेअर मार्केटमध्ये जे एक्सचेंजेस आहेत, BSE आहे, NSE आहे किंवा कलकत्ता स्टॉक एक्सचेंज आहे.
हे एक्सचेंज स्वतःचे काही फंड्स चालवतं. त्यातून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याच्यानंतर येतात युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स, की जिथे तुम्ही इन्शुरन्स खरेदी करता, पण त्या इन्शुरन्सच्या सोबत एक्स्ट्रा थोडीशी अमाऊंट तुम्ही त्या इन्शुरन्स कंपनीला देता आणि ती इन्शुरन्स कंपनी अगेन तो पैसा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लावते. सो हे आपल्याकडे बऱ्याच सामान्य लोकांना, एक सर्वसाधारण लोकांना एक असतं की सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर सुरक्षितता पाहिजे. मग सुरक्षितता पाहिजे म्हणून तुम्ही काय करता, तर इन्शुरन्स खरेदी करता आणि इन्शुरन्स खरेदी करतानाच त्याच्यासोबत ऑटोमॅटिकली तुमच्या समोर काही प्रॉडक्ट पिच केले जातात की ज्याच्यामध्ये तुम्हाला युनिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम्स येतात की इतके वर्ष तुम्ही इतके पैसे भरा आणि मग त्याच्यानंतर इतके रिटर्न्स येतील, इतक्या टक्क्यामध्ये रिटर्न्स येतील वगैरे सांगितलं जातं. बट अगेन हे सुद्धा मार्केट लिंक्ड आहे. एक्सटेंडेड ट्रेडेड फंड सुद्धा मार्केट लिंक्ड आहेत. त्याच्यानंतर एक भारत सरकार एक चांगल्यापैकी स्कीम चालवते, नॅशनल पेन्शन स्कीम, NPS. ही बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर याच्यावरती आपण एक पुढच्या आठवड्यात आय थिंक पूर्ण सेशन एक घ्यायला हरकत नाहीये नॅशनल पेन्शन स्कीम वरती. ठीक आहे. दुसरं आहे तर आपल्या घरातल्या गृहिणी बऱ्याच वेळेला थोडीफार कुठे ना कुठेतरी सेव्हिंग्स करतात आणि त्या सेव्हिंग्स मधून त्या स्वतःचं कुठे ना कुठेतरी आहे ना 1 ग्राम, अर्धा ग्राम, 2 ग्राम जे काय असेल त्यांच्या त्यांच्या ऐपतीप्रमाणे दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी काहीतरी सोन्याचा संचय करत असतात. एक ओव्हर अ पिरियड त्यांच्याकडे अशा प्रकारचं सोनं जमा होतं की ज्यात एक व्यवस्थितपणे त्यांचे स्वतःच्या हौसेमौजेसाठी दागिने तयार होतात. प्लस त्या अडीअडचणीला ते सोनं विकलं तर त्या वेळेला जो त्या सोन्याचा जो भाव वाढलेला आहे तो सोन्याचा फायदा त्यांना घेता येतो. याच्यानंतर फिक्स डिपॉझिट तर आपल्याला माहितीच आहे. फिक्स डिपॉझिटमध्ये एक प्रकारे जर का मी म्हणेल की सेव्हिंग अकाउंट किंवा फिक्स डिपॉझिटचे अकाउंट हे एक प्रकारे आहेत ना, तुमचा पैसा जरी वाढवत असले तरी सुद्धा तो इतक्या स्लो वाढवतात की मार्केटमध्ये जे इन्फ्लेशन आहे किंवा आपण त्याला घसारा म्हणतो किंवा आज एखाद्या पैशाची खरेदी करण्याची जी पॉवर आहे, एक्झाम्पल साठी सोनच आपण पकडूया की आजपासून 10 वर्षापूर्वी सोन्याचा भाव काय होता, तर बऱ्यापैकी कमी होता आणि आज जर का सोन्याचा भाव बघितला तर तो वाढलाय. म्हणजे थोडक्यात तुमच्या पैशाची एक प्रकारे म्हटलं तर तुमची सोन्याची किंमत वाढली आहे. बट दुसऱ्या बाजूला जर का बघितलं तर तुमच्या हातातल्या पैशाची जी ताकद आहे ते सोनं खरेदी करण्याच्या पटीमध्ये बऱ्यापैकी कमी झाली. यावरती बऱ्याच जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भामध्ये याचं कॅल्क्युलेशन करून दरवर्षी आपलं डिप्रिसिएशन काय आहे किंवा डिप्रिसिएशन म्हणण्यापेक्षा आय विल से हे इन्फ्लेशन इन्फ्लेशन काय आहे याचे आकडे दरवर्षी निघत जातात. सध्या साधारणपणे भारताच्या बाबतीत म्हणाल तर 4 ते 5% इन्फ्लेशन घडतंय. म्हणजे तुमचा पैसा जो काही खरेदी करण्याची पॉवर आज आहे पुढच्या वर्षी ती 4% कमी झालेली असेल, याचं असं त्याचा साधा सरळ अर्थ आहे. परंतु तेच पैसे जर का तुम्ही ह्याच्यामध्ये सेव्हिंग अकाउंटला ठेवले तर तुमचं इन्फ्लेशन ते बीट करू शकत नाही किंवा तीच गोष्ट फिक्स डिपॉझिटच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी तशीच घडते. कारण फिक्स डिपॉझिट वरती तुम्हाला इंटरेस्ट मिळतो, त्या इंटरेस्ट वरती परत TDS कापला जातो आणि अगेन तुमचं इन्फ्लेशन आलं की ती रक्कम कुठेच नसते, जागेवरतीच थांबलेली असते. यानंतर एक सर्वात चांगला जो ऑप्शन असतो, 2 ऑप्शन आहे त्याच्यामध्ये परत. एक आहे बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स. यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फिक्स म्हणजे कुठलीही रिस्क याला हे नसते. कारण हे बॅक्ड बाय गव्हर्नमेंट्स असतात. आणि या बॉन्ड्सला तुम्ही जर का एखादा बॉन्ड तुम्ही खरेदी केला तर जी तुम्हाला कमिटेड रक्कम आहे ती कमिटेड रक्कम मिळते. त्यामुळे अख्ख्या जगभरामध्ये बॉन्ड्स हे सगळ्यात सुरक्षित इन्स्ट्रुमेंट्स मानले जातात सेव्हिंगच्या म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या दृष्टीने. परंतु परत प्रॉब्लेम इथे तोच असतो की इन्फ्लेशनला बीट करून तुमचे पैसे वाढतात. परंतु जसं म्युच्युअल फंड मध्ये वाढू शकतात, रिअल इस्टेट मध्ये वाढू शकतात, गोल्ड मध्ये वाढू शकतात किंवा शेअर्स मध्ये वाढू शकतात. त्या प्रमाणामध्ये बॉन्ड्स मध्ये पैसे नाही वाढत. पण त्यातल्या त्यात सेफ जर का सगळ्यात सेफ म्हटलं तर बॉन्ड सेफ मानले जातं. कारण बँक सुद्धा कधी बंद पडू शकतात. परंतु सरकार कोलॅप्स होणं हे 1 in a million केस होतं. म्हणजे लाखो केस मधली एखादी केस अशी घडू शकते की एखादं गव्हर्नमेंटच फेल झालं आणि त्यांचे बॉन्ड्स फेल झाले. तसं म्हणजे जनरली घडतच नाही. आता त्याच्यातला सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आहे, जो सामान्य माणसाला काहीच कळत नाही, मार्केटमधलं काहीच कळत नाही, मार्केटमध्ये कुठे काही बघायचंही नाहीये, काहीच नाहीये, तर त्यांच्यासाठीचा सर्वात सेफ ऑप्शन येतो तो म्युच्युअल फंडचा ऑप्शन.
कारण म्युच्युअल फंड अगेन तुम्हाला चांगल्यापैकी रिटर्न्स देतात. साधारणपणे 12 ते 14% रिटर्न्स तुम्हाला सहजपणे मिळून जातात. चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये जर का तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर सहजपणे तुम्हाला 18 ते 20% आसपासचे रिटर्न सहजपणे मिळून जातात. हम्म. आणि हे यात परत एक ऑप्शन अजून एक चांगला असतो की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तुम्ही दर महिन्याला काहीतरी एक ठराविक रक्कम गुंतवत जा. मार्केट कधी वर असेल कधी खाली असेल तर त्याचा जो ऍव्हरेज आउट होऊन तुम्हाला एक ओव्हर अ पिरियड जे काही मिळणार असेल रिटर्न ते ऑटोमॅटिकली कंपाऊंडिंग होऊन फार चांगल्यापैकी मिळतात. आता कंपाऊंडिंग हा अगेन परत फार वेगळा विषय आहे आणि आपण ह्याच्यावरती एक सेशन आपण फार व्यवस्थितपणे करू शकतो. ओके. सो अजून म्हणजे मग शेवटचा आजच्या चर्चेला जर आपल्याला कन्क्लूड करायचं असेल तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो आहे हो तो हो बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आपण असं कन्सिडर करू शकतो. पण येस मग त्याचा येस टेन्युअर किती घेतला पाहिजे किंवा हे कसं करायचं असतं? सांगतो. आता ह्याच्यामध्ये अजून एक जो शेवटचा ऑप्शन उरला तो म्हणजे शेअर मार्केट स्वतः डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करणे. ओके. आता याच्यात कसं असतं की तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो की तुम्हाला स्विमिंग करता येते का? हो. पोहायला येतं का? हो. बरं, पोहताना तुम्ही पहिल्याच दिवशी कुठेतरी डीप वॉटर्स मध्ये गेला होतात? नाही, आपण पूलमध्ये कधीच नाही. खेळलो. हां. बरोबर. तीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये आहे. शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही पहिल्या दिवशी जर का तुम्ही खोल पाण्यात उतरला तर तुम्ही गटांगळ्या खाणार. बरोबर. किंवा त्याच्यापेक्षा अजून एक वेगळं उदाहरण सांगतो. तुम्हाला ड्रायव्हिंग येते, हो. बरोबर. परंतु हो. जर की मी तुम्हाला सांगितलं की ज्या दिवशी तुम्ही ड्रायव्हिंग शिकलात तर पहिल्यांदा तुम्ही लर्निंग लायसन्स घेतलं असेल, महिनाभर कुठेतरी कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली गाडी चालवली असेल, हं, हं, त्याच्यानंतर हं. गाडी स्वतः चालवायला घेतली असेल. जी गाडी तुम्ही स्वतः चालवायला घेतली त्याच्यासाठी लायसन्स मिळालं. तर हो. दुसऱ्या दिवशी तुम्ही हायवेवरती बाहेर पडलात का? नाही. तर नाही. एक्झॅक्टली ही परिस्थिती शेअर मार्केटमध्ये आहे. शेअर मार्केट हा पैशाचा महामार्ग आहे आणि ओके. त्या महामार्गावरती वेग किंवा इतर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कदाचित तुमची चूक असेल, कदाचित समोरच्याची चूक असेल, पण अपघात हे घडू शकतात. ओके. सो त्याच्यासाठीचं पूर्ण जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नाहीये तोपर्यंत तुम्ही त्या हायवेवरती उतरू नका. ओके. अगेन यात दुसरी गोष्ट येते की बरेच लोक असतात की मी अमुक पुस्तक वाचलं, तमुक पुस्तक वाचलं, मग त्याच्यातून हे मला समजलं, ते मला समजलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आता फार अपुऱ्या आहेत, तटपुंज्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, पुस्तक वाचून तुम्हाला स्विमिंग, सायकलिंग किंवा गाडी चालवणं हे शिकता येत नाही. तसंच पुस्तक वाचून किंवा युट्यूब व्हिडिओ बघून तुम्हाला स्वतःचं ट्रेडिंग करता येत नाही. अगेन हे गुंतवणुकीचं साधन आहे. गुंतवणुकीच्या साधनामध्ये काही खाचेखळगे आहेत की जिथे तुम्हाला त्याचा फायदा घेऊन चांगल्यापैकी कमाई करता येते, ज्याच्यासाठी ट्रेडिंग हे साधन वापरता येतं. हं. परंतु तिथे परत तिचं आहे की त्याचं जर का डेप्थ मध्ये नॉलेज नसेल, त्याच्याशी असोसिएटेड रिस्क तुम्हाला माहिती नसेल, तर डेफिनेटली तुम्ही त्यात फेल होणार. आणि मार्केटचा डेटा हेच सांगतो की मार्केटमध्ये जे येणारे साधारणपणे आज जर का 100 नवीन इन्व्हेस्टर्स आले तर हं. त्यातले 91 इन्व्हेस्टर्स आजच्या डेटाप्रमाणे 91 इन्व्हेस्टर्स हे फेल जातात आणि पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या हातातली जेवढी रक्कम आहे ती घालवून जातात. आजही माझ्याकडे 2 केसेस आज आहेत. हं. एकामध्ये त्या मुलाने त्याची 40,000 रुपयाची आज सॅलरी आहे आणि हं. त्याला आज त्याने कुठून तरी व्याजाने पैसे घेतले, कुठून तरी स्वतःचे पैसे लावले, शेअर मार्केटमध्ये लावले, रिस्क माहिती नव्हती, काही नव्हती आणि एक एक ट्रेड केला, तो सक्सेसफुल झाला म्हणून दुसऱ्या ट्रेडमध्ये डबल पैसे लावले. त्याच्यात फेल झाला, पण आधीचा सक्सेस होतं म्हणून दुसऱ्यांदा थोडेफार इकडून तिकडून पैसे घेऊन लावले. तिथे परत सक्सेसफुल झाला, परत तिसऱ्यांदा अजून पैसे लावले, परत फेल झाला आणि आज त्याच्या डोक्यावरती 20 लाखाचं कर्ज जमा आहे. दर बापरे! महिन्याला त्याला 1,13,000 रुपयाचं व्याज भरावं लागतं. हं. अशीच दुसरी एक केस आहे की त्या व्यक्तीला 2.25 लाख रुपये पगार आहे. त्याच्या बायकोला 80,000 रुपये पगार आहे. परंतु अशाच पद्धतीने त्याने स्वतःला काही माहिती नसताना कुठून तरी व्याजाने पैसे उचलले हं. आणि आज तो 35 लाखाच्या कर्जामध्ये बुडालेला आहे. हं. आणि त्या कर्जामध्ये बुडताना या व्यक्तीने 35 म्हणजे इतकं नॉलेजेबल व्यक्ती असताना सुद्धा त्या व्यक्तीजवळ आज दिवसाला 1% व्याजाने त्याच्याकडे पैसे आहेत. 10 लाख रुपये त्याने असे उचलले. म्हणजे इतके भयानक प्रकार घडतात. कारण काय असतं की हे मार्केटच बेसिकली चालतं एका गोष्टीवरती, लालच, आणि दुसरी गोष्ट असते भीती. हं. एक भीती आहे की शेअर मार्केट हा जुगार आहे हे तुम्हाला सांगितलं जातं आणि त्याच्यातून तुम्ही त्या भीतीपोटी तुम्ही एक तर बाहेर राहता हं. किंवा तुमचा ट्रेड करताना सुद्धा तीच गोष्ट असते की आज वाढलाय, अरे पटकन विकून मोकळा हो, उद्या हं. पडेल कदाचित, ही भीती असते. किंवा दुसऱ्या बाजूला लालच असते, अरे आज वाढलाय, अजून उद्या अजून वाढणार आहे. आणि या दोन्ही केसेसमध्ये त्या भीतीचा आणि त्या लालचेचा फायदा घेऊन मार्केटमध्ये जे बसलेले प्लेयर्स आहेत, तुम्हाला हं. तुमची लढाई ही
शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही डायरेक्टली उतरता त्यावेळेला तुमची लढाई ही फंड हाऊसेस बरोबर असते. म्युच्युअल फंड हाऊसेस झाले, त्याच्यामध्ये तुमचे एक्सचेंजेसचे काही लोक असतात, त्याच्यानंतर तुमचे इन्शुरन्सचे हे असतात, हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर्स असतात, रोजचे जे सीझन्ड प्लेयर्स आहेत छोटे छोटे तेही असतात. तर त्या सगळ्यांच्या लढाई अगेन्स्ट मध्ये तुम्हाला लढून तुम्हाला पैसा कमवायचा असतो. सो इट्स नॉट अ इझी गेम. स्पेसिफिकली मी हे बोलेल की ज्या लोकांना युट्यूब वरती किंवा कुठेतरी पुस्तकं वाचून जर का प्रयत्न कराल तर डेफिनेटली तुम्ही फेल व्हाल. म्हणून हा सब्जेक्ट फार जास्त प्रॅक्टिकल आहे आणि तो प्रॅक्टिकल असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बऱ्याच सेशन्स घ्याव्या लागतील की जेणेकरून लोकांना त्याची ऍटलिस्ट कमीत कमी तोंड ओळख होईल. आता तुमचा एक काहीतरी प्रश्न होता मगाशी. एक सेकंद. सुजित, हा, तुम्ही काहीतरी एक प्रश्न विचारला होता मला. मी तुम्हाला असं विचारत होतो की आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार केला तर पहिल्यांदा आता एसआयपी मध्ये मग किती टेन्युअरची इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? म्हणजे ओके. प्रत्येक ठिकाणी लोकांच्या डोक्यामध्ये हा एक प्रश्न असतो की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट, मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बहुसंख्य ठिकाणी लोकांना असं गाजर दाखवलं जातं की तुम्ही शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करत असाल तर त्याच्यात तुम्हाला हाय रिटर्न्स मिळणार आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला कमी रिटर्न्स मिळणार आहे. तर हे बॅलन्स आउट कसं करायचं किंवा विचार याच्यावरती कसा करायचा? अच्छा, सिंपल आहे. पहिली गोष्ट तर शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म हे फक्त काही गिमिक्स आहेत, ते डोक्यातनं काढून टाका. जर मी आज सोनं खरेदी केलं आणि 10 वर्षांनी विकायला गेलो तर मला फायदा होणार आहे. जर मी आज एखादी प्रॉपर्टी खरेदी केली आणि ती 10 वर्षांनी 15 वर्षांनी विकायला गेली तरच मला त्याच्यात प्रॉफिट होणार आहे, म्हणजे माझी रक्कम वाढणार आहे. किंवा जर मी एखादं म्हणजे एफडी जरी केली तरी त्या एफडी ला सुद्धा तिचा जो काही 2 वर्षाचा 36 महिन्याचा पिरियड आहे किंवा 3 वर्षाचा पिरियड आहे किंवा 40 महिन्याचा पिरियड, व्हॉट एव्हर, तो पिरियड कंप्लीट करायच्या आधी जर का मी त्याला विड्रॉ करायला गेलो तर डेफिनेटली त्यात मला हे आहे. तशीच गोष्ट इथे आहे. मार्केटमध्ये ही सगळ्या गोष्टी लॉंग टर्मच आहेत. ओके. फक्त मार्केट थोडंसं डायनॅमिक आहे. शेअर मार्केट हे डायनॅमिक असल्यामुळे त्यात कधी कधी तुम्हाला शॉर्ट टर्म फायदे होतात. ओके. बट मार्केटमध्ये जर का उतरायचं असेल तर साधा सिंपल रूल आहे, लॉंग टर्म वरतीच काम करा, शॉर्ट टर्म वरती काम करू नका. ओके, चालेल. माझ्या मते आजचा हा आपला पहिला जो इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे तो पुरेसा सुस्पष्ट आहे आणि आपण पुढे कशा पद्धतीने ही सिरीज चालवणार आहोत याची याच्यामध्ये आपण आउटलाईन सुद्धा सांगितलेली आहे. मी किरण औटी सरांचे इथे आभार मानतो आणि पुढचा व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच रेकॉर्ड करून देऊ. आता याच्यासाठीच आपण याला एक प्रकारे थोडासा कोर्स मटेरियल समजूया आर्थिक साक्षरतेचा. तर हा आजचा फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट होता. पुढच्या पार्ट पासून आपल्याला लेसन सुरू होणार आहेत की कुठल्या कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्याच्यातले प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत आणि त्याच्यात आपण आपल्या क्षमतेचं असेसमेंट कसं करायचं जेणेकरून ही गोष्ट माझ्यासाठी सुटेबल आहे किंवा माझ्यासाठी सुटेबल नाही हे आपण जाणून घ्यायचं आहे. सो ही व्हिडिओ सिरीज आपण चालू ठेवणार आहोत. हा एक थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे. या प्रयत्नाच्या मागची पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे की उद्गार ट्रस्ट हा हिंदू धर्म प्रचार प्रसाराचं कार्य करतो. ट्रस्ट म्हणून काम करताना आम्हाला सुद्धा बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. तर आम्ही असा एक विचार केला की आपण सगळेजण एकत्र येऊन आपण ज्या ज्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहोत त्या त्या क्षेत्रातलं आपण ज्ञान लोकांना द्यायला सुरुवात करूया. या इंटरॅक्टिव्ह मॉड्यूलमुळे सुद्धा जर लोकांचा काही फायदा झाला आणि फायदा झालेल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला तुमच्यामुळे काही फायदा झालेला आहे आणि याचा आम्हाला तुम्हाला कुठेतरी एक रेसिप्रोकेशन द्यायचं आहे, तर आपण हे रेसिप्रोकेशन ट्रस्टसाठी डोनेशनच्या स्वरूपामध्ये सुद्धा स्वीकारू शकतो. म्हणजे औटी सर हे अर्थक्षेत्रातले तज्ञ आहेत, परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ आहेत, त्यांना घेऊन पण आपण या पद्धतीच्या व्हिडिओ सिरीजेस चालवणार आहोत. अर्थ हा सगळ्यात पहिला महत्वाचा विषय असल्यामुळे आपण अर्थ या विषयाला सगळ्यात पहिल्यांदा प्रारंभ केलेला आहे. मला अपेक्षा आहे की आमच्या चॅनेलवरच्या बाकी आध्यात्मिक कंटेंटला ज्याप्रमाणे तुमच्याकडनं चांगला प्रतिसाद मिळतो त्याचप्रमाणे या कंटेंटला सुद्धा तुमचा प्रतिसाद मिळेल. आणि ज्यांना कुणाला इन्व्हेस्टमेंट किंवा आर्थिक साक्षरता शिकणं आवश्यक आहे असे तुमच्या परिचयातील मित्रमंडळी, नातेवाईक जे कोणी असतील, जसं औटी काकांनी उल्लेख केला की चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे बँकरप्ट झालेली मंडळी, अशी तुमच्या कोणी परिचयातली असतील तर आमची तुम्हाला विनंती आहे की आवर्जून ही व्हिडिओ सिरीज त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या दृष्टिकोनामध्ये कुठेतरी बदल घडवणं शक्य होईल. धन्यवाद.